GCC TBC टायपिंग परीक्षा देत असताना आपल्यासमोर स्पीड पॅसेज येतो आणि स्पीड पॅसेज सोडवत असताना सर्व काही ठीक असतं, स्पीड आलेलं असतं, टायमर सुरू झालेला असतो आणि यामध्येच अचानक आपला हात थांबतो, डोकंही थांबतं, डोक्यामध्ये पुढचे विचारच सुरू होतात, आपल्याला पुढचे शब्द दिसेनासे होतात आणि हात थरथर थरथर कापायला लागतात. कुठेतरी आपण पॅनिक व्हायला सुरुवात होतो. का बरं होतं? कशामुळे होतं? आणि असं झालंच तर आपण फेल होणार आहोत. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी याच्यावरतीच तुम्हाला काहीतरी ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या सर्व गोष्टी टाळता येतील. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. नक्कीच या व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. एक्झाममध्ये हात थरथर कापणे किंवा हात थांबणे किंवा आपल्या डोकंच जागेवर थांबणे, आपल्याला पुढचे शब्दच न दिसणे, या गोष्टी खरं तर मित्रांनो नॉर्मल आहे. तुम्ही किंवा अनेक विद्यार्थ्यांनी असा गैरसमज करून घेतलेला आहे की माझी प्रॅक्टिस कमी होती म्हणून मला असं झालं. असं काहीच नाही मित्रांनो. सत्य मात्र खूप वेगळं आहे. ह्या सर्व गोष्टी एकदम नॉर्मली आहे. आपण या सर्व गोष्टींना ब्लॉक असं म्हणतो. म्हणजे काय होतं, अचानक आपण टाईप करत असतो आणि टाईप करता करता अचानक मनात धडकी भरते, हात थांबतो, याला आपण ब्लॉक असं म्हणतो. आणि या ब्लॉक येण्याचं कारण म्हणजेच काय? ब्लॉक म्हणजे काय? आपलं माइंड कुठेतरी टेम्पररी बंद होतं, विचार करणं थांबवतं आणि डोक्यामध्ये एक भीती भरवतं, विचारच वेगळे चालू होतात, आता आपल्याच्याने काहीच होणार नाही. ब्लॉक म्हणजे काय? ज्यावेळेस आपण टायपिंग करत असतो, कीबोर्डवरती हात सेट असतो, मॉनिटरवरती आपले डोळे सेट असतात, आपण डोळ्यांनी स्कॅन करत असतो, कीबोर्डवरती आपले ते बोटं चालत असतात आणि अचानक हात थरथर थरथर कापायला सुरुवात होतात. का बरं असं होतं? ब्लॉक म्हणजेच काय? आपले हात थांबतात हे ठीक आहे, थांबले कशामुळे? तर कुठंतरी ब्लॉक आला. ब्लॉक म्हणजे काय? आपलं माइंड ओव्हरलोड झालं. मित्रांनो नीट लक्ष द्या. ब्लॉक म्हणजे काय? आपलं माइंड ओव्हरलोड झालं. कशामुळे ओव्हरलोड झालं? कारण आपल्या माइंडमध्ये खूप सारे विचार एकत्र जुळणार आणि हेच सुरुवातीलाच होतं ज्यावेळेस आपण स्पीड पॅसेज करायला घेतो ना. स्पीड पॅसेज मध्ये हमखास या गोष्टी घडतात, मग याच टाळता आल्या पाहिजे. माइंड किंवा आपला ब्रेन ओव्हरलोड का होतो, कधी होतो, केव्हा होतो? मित्रांनो, जे स्पीड पॅसेज आपण घ्यायला चालू करतो ना, टाईप करायला सुरू करतो ना, आपण पाठीमागची 6 महिन्याची प्रॅक्टिस देतो खड्ड्यात सोडून आणि आपल्या मनामध्ये एक सतत भीती चालू होते, माझं स्पीड मेंटेन राहील का, माझं स्पीड पॅसेज कंप्लीट होईल का? याचं कारण कुठंतरी असं असतं की आपण पहिल्याच 1 मिनिटामध्ये 10-20 सेकंदामध्ये स्पीड पॅसेज फास्ट चालू केलेला असतो आणि फास्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये एखादा शब्द चुकलेला असतो आणि बॅकस्पेस मारून आपण तो शब्द डिलीट केलेला असतो, घालवलेला असतो आणि पुन्हा तो शब्द टाईप करायला घेतला की माइंडमध्ये विचार चालू होतात, थिंकिंग चालू होते, ब्रेन ओव्हरलोड व्हायला सुरू होतो. एकच विचार येतो, स्पीड मेंटेन राहील का, टायमर तर पळतोय आणि माझा स्पीड पॅसेज कंप्लीट होईल का? आणि या सर्वांचा परिणाम टायपिंगमध्ये ब्लॉक येतो. मित्रांनो, डेफिनेशन क्लिअर झालेली असेल आणि तुम्हाला ब्लॉक म्हणजे काय हेही क्लिअर झालेलं असेल. ज्यावेळेस आपण स्पीड पॅसेज टाईप करत असो, सर्व हॉलमध्ये अचानक सर्वच विद्यार्थी कीबोर्डवरती तुटून पडतात. एक ॲव्हरेज कमीत कमी एका बॅचमध्ये 50 ते 100 विद्यार्थी असतात. 100 कीबोर्ड जरी पकडले तरी स्पीड पॅसेज खटखट 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 आवाज सुरू होतो. सर्वच विद्यार्थी तयारीनिशी आलेले आहेत किंवा तयारीनिशी आलेले नाहीत याची शक्यता आहे. बरं, तुमच्या शेजारचाही विद्यार्थी तसाच एक खटखट खटखट चालू केलं आणि आपण एकाच वेगळ्याच थिंकिंग मध्ये गेलो, अरे सर्व विद्यार्थी पटपट पटपट स्पीड पॅसेज करतायत आणि अचानक मनामध्ये विचार सुरू होतात, मी तर मागे नाही पडत आणि कुठेतरी आपण पॅनिक होतो. पॅनिक झालं की रिझल्ट ब्लॉक म्हणून आपल्या समोर येतो. या सर्वांची कारणं काय मित्रांनो? ठीक आहे, ब्लॉक येतो हे तर समजलं,
याचं कारण काय आणि या ब्लॉकला बाजूला कसं घ्यायचं. तर मित्रांनो, ब्लॉक काय येतो आता हे तर पाहिलं. याचं कारण काय येण्याचं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण टायपिंग म्हणजे फक्त खटखट करणं एवढंच शिकलो. कीबोर्डवरती बोट पटपट चालवणं एवढंच शिकलो. मित्रांनो, तसं नाही. टायपिंग म्हणजे टच टायपिंग सेन्स तर यायलाच पाहिजे. तुमच्या बोटांना कीबोर्डचा सेन्स आला पाहिजे. बरं, नुसता सेन्स येणं म्हणजे टायपिंग, हाही कन्सेप्ट चुकीचा आहे. तुम्ही टायपिंगमध्ये जर स्पीड पकडायचं असेल तर तुम्हाला एका रिदममध्ये जावं लागेल. रिदममध्ये जर आपण नाही गेलो तर आपल्याला टायपिंगला स्पीड मिळत नाही. हा माझा एक्सपिरियन्स आहे. मग हा रिदम जर चुकला, हा जर रिदम फेल गेला, अचानक तुमच्यासमोर ब्लॉक आला, हे म्हणून समजून घ्या. मग आता मित्रांनो, तुम्हाला ब्लॉक म्हणजे काय हेही समजलं, ते कशामुळे येतात हेही समजलं. आता सर, या ब्लॉकला थांबवण्याचा किंवा समजा आलाच तर याचं काही प्रॉपर सोल्युशन आहे का. कारण कारण ब्लॉक न येण्यासाठी आपण तर पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. पण समजा चुकून आलाच, कितीही प्रयत्न करून तो आलाच ब्लॉक, तर त्यातून बाहेरही पडता आलं पाहिजे. कारण जर ब्लॉक आला आणि तुम्ही तिथंच थांबलात तर मात्र सगळंच संपलं, असं होऊ नये. याच्यासाठी आपण 3 सोल्युशन पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं सोल्युशन आहे, समजा ब्लॉक आलाच, अजिबात पॅनिक व्हायचं नाही. फॉर एक्झाम्पल, हात थांबला तर 2 सेकंदासाठी प्रॉपर पहा आणि आता मात्र डीप ब्रीथिंग करा. याच 2 सेकंदामध्ये खोल श्वास घ्या आणि पुन्हा एकदा स्मूथली सुरुवात करा. फोर्सनी सुरुवात करू नका. थांबला आणि पटकन परत खटखट खटखट चालू केलं तर तुमचा स्पीड हा मेंटेन राहणार नाही, रिदम मेंटेन राहणार नाही. परिणामी तुमचा स्पीड पॅसेज कंप्लीट होईल याच्यावरती खूप मोठी शंका उपस्थित होऊ शकते. म्हणजे ब्लॉक जर आलाच तर काय करणार, 2 सेकंद थांबणार, डीप ब्रीदिंग करणार आणि रिदम हळूहळू पकडणार. एक साधं उदाहरण आहे मित्रांनो, आपण ज्यावेळेस गाडी चालवायला घेतो, ती 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, काही असू द्या, आपण डायरेक्ट फुल स्पीडमध्ये तिला पळवतो का रे लगेचच नाही. मग काय करतो, आपण हळूहळू क्लच सोडतो, हळूहळू ग्रीप पकडून गाडी स्लोली पुढे घेतो. त्याच्यानंतर सेकंड गिअर, त्यानंतर थर्ड गिअर आणि नंतर आपण हळूहळू गाडीचं स्पीड वाढवतो. अचानक गाडीचं स्पीड वाढवलं तर काय होऊ शकतं ने, एकतर गाडी चालू स्पीड पकडेल, अचानक काही होऊ शकतो, खूप काही घडू शकतं. मित्रांनो, मला तिकडे जायचं नाही. एकच सांगायचं आहे, रिदम हळूहळू पकडावा लागेल. आणि अचानक कोणीतरी मध्ये आलंच, ब्रेक लागालाच, तर आपल्याला गिअर कमी करावा लागतो. सेम त्याच पद्धतीनं अचानक ब्लॉक आलाच तर काय करणार, डीप ब्रीदिंग करणार 2 सेकंदामध्ये आणि स्लोली स्लोली पुन्हा रिदम पकडायला सुरुवात करणार. फास्ट रिदम पकडणार नाही. मित्रांनो, 3ही गोष्टी क्लिअर झाल्या. आपण या एकदम 3 गोष्टी बोललो. पहिली गोष्ट कोणती, जर तुम्हाला ब्लॉक आला तर तुम्ही 2 सेकंद थांबा. दुसरी गोष्ट, डीप ब्रीदिंग करा आणि तिसरी गोष्ट, जेवढं स्टार्ट करता येईल तेवढं स्मूथली स्टार्ट करा. 3ही गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून लिहा. इतर कोणतीही काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, सध्या तरी आपण इथेच थांबूया. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि अपडेट्स होईल नक्कीच एक लाईक करा. हा व्हिडिओ जेवढा शक्य आहे तेवढा तुमच्या मित्रांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि लवकरच भेटूयात आपण नवीन अशा व्हिडिओमध्ये.